ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिका आता खूप मोठ्या निर्णायक वळणावरती आलेली आहे. म्हणजे आता आपण पाहिलं की सगळ्यात महत्त्वाचं या मालिकेमध्ये सदा मैना यांची आता एंट्री असते. कारण आता वंदना जाधव तर या सगळ्यामध्ये सगळं सत्य सांगायला तयार असते. पण सदा मैना हे आता सगळ्यात महत्त्वाचे पुरावेदार किंवा साक्षीदार असतात, जे आता सांगू शकत असतात की या सगळ्यामध्ये आता प्रियाने काय कांड केलंय. पण या सदा मैम्याला कोण पकडून आणतंय तर अश्विन. का अश्विन पकडून आणतोय तर आता इकडे अर्जुनने असं काही सगळ्यांच्या समोर सांगितलंय, की त्यानंतर अश्विनला मात्र आता सगळ्या गोष्टी एका झटक्यात आठवल्यात आणि त्याच वेळेला अश्विन आता सदा आणि मैना यांना घेऊन समोर आलेला आहे. प्रेक्षकांनो एका झटक्यात अश्विनच्या मुळे आता मालिकेतली सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसणार आहेत. असं काय घडलंय? अश्विनला सदा मैना कसे आणि इतकंच नाहीये तर आता प्रिया बबली आहे हे सुद्धा अश्विनला एका वेगळ्याच मार्गाने समजले. नक्की काय घडलंय किंवा आता अश्विन सदा मैना या दोघांना घेऊन आल्यावरती मग पुढे कशा गोष्टी बदलत गेल्यात, एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं या आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. कारण आता सदा मैना असे काही अडकलेत, खरं बोलण्या वाचून आता पर्याय नाही आणि त्यामुळे प्रियाची भांडी फुटण्यापासून आता कुणी तिला वाचवू शकत नाहीये. पण सदा मैनाची भेट अश्विन सोबत कशी घडली आणि त्यानंतर काय प्रकार घडला, सगळं पाहू. इकडे आता आपण पाहिलेलं आहे की वंदना जाधव ही आता सांगत आहे की तुम्ही मला कुठेही बोलवा, आकाश पाताळ एक करा आणि यात बबलीच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी मला बोलवा. मी आता कुठेही यायला तयार आहे. कारण कारण आता या मुलीने माझं अख्खं आयुष्य बर्बाद केलं. एकुलता एक आता माझा मुलगा. मला कुणी नाहीये या जगामध्ये. माझ्या मुलाच्या शिवाय आता माझं आयुष्य दुसरं काही नाहीये. त्या मुलाला कायमचं पांगळं करून ठेवलंय. तरणाटा पोरगा असा व्हीलचेअरवरती बसून आहे आणि आता तो फक्त या बबलीमुळे आणि आता ती माझ्या हातात गावली नाही. मी खूप प्रयत्न केले तिला पकडण्याचे, पण आता ते काही मला शक्य झालं नाही. पण इतक्या वर्षांनी का होईना तिला जर का धडा शिकवण्याची वेळ मला आली असेल ना, तर मी नक्की हे करेन. यावरती मग आता अर्जुन तिला सांगायला लागतो, ठीक आहे, आम्ही तुला सांगू कधी यायचं ते. आणि त्यानंतर मग आता ती त्यांना आपला ॲड्रेस देऊन ठेवते, जेणेकरून कधीही अर्जुन सायली तिला बोलवू शकतील. मग आता इकडे अर्जुन आणि सायली हे दोघं जण चर्चा करतायत. कसं करायचं, काय करायचं, प्रियाला एक्सपोज करण्यासाठी कोणत्या पद्धतीने आता पुढचा प्रयत्न करायचा, हे चालू असताना मग आता अर्जुन म्हणतोय, हे बघ, ज्या वेळेला वंदना जाधव सगळं येऊन सत्य सांगेल ना आणि त्याच वेळेला आता इकडे ती तिच्या पाठीवरती जळक्या लाकडाच्या खुणेचं पण सत्य सांगेल आणि त्याच वेळेला आपल्याला म्हणजे इतकं सत्य सांगून पुरेसं होणार नाहीये. कारण काही झालं तरी अश्विन या सगळ्याला विरोध करेल. बाकी घरचे एक वेळेला विश्वास ठेवतील, पण अश्विन मात्र आता याच्यामध्ये काहीतरी लूफॉल काढेल. कारण आपल्याला माहिती आहे की अश्विनवरती तिने किती भुरळ टाकले. मग त्यासाठी सदा मैना जर का असतील ना, तर आता आपल्यासाठी ही गोष्ट सोपी जाईल. त्यावरती सायली सांगते, ठीक आहे, काळजी करू नका. सदा मैना आपल्याला सापडतील. जर का आपण काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत ना, तर नक्कीच आपल्याला देव या सगळ्यामध्ये यश देईल. सायलीला का कोणास ठाऊक पण एक पॉझिटिव्ह आशा आहे की काही ना काहीतरी पुरावा सापडेल. कसा सापडेल, काय सापडेल, कोणत्या पद्धतीने सापडेल हे तिला काहीच माहिती नाहीये. पण सापडणार इतकं मात्र निश्चित आणि तिचे जो विश्वास आहे, तिचा जो काही आता तिने मनाशी निश्चय केलाय, तो निश्चय अगदी 100% पूर्ण व्हायची वेळ आलेली आहे. नेमकं काय होतं की आता इकडे सदा मैना फोन करत आहे, ते म्हणजे प्रियाला. प्रियाचा फोन आता चार्जिंगवरती आहे आणि चार्जिंगवरचा फोन आता तिचा वाजत आहे. त्याच्यावरती आता इकडे मैनावतीचा फोन तिने मंजिरी नावाने नावाने सेव्ह केलेला आहे. ज्या वेळेला फोन बराच वेळ वाजतोय, त्यावेळेला मात्र आता इकडे प्रियाचा मात्र आता या सगळ्यामध्ये फोन वाजतोय आणि प्रिया फोन उचलायला नाहीये. म्हणून आता सायली तिकडे आलेली आहे. सायली ज्या वेळेला तिकडे आता येते आणि त्यावेळेला ती आता विचार करते, बघूया कुणाचा फोन आहे. या प्रियाची कटकारस्थानं समजतील आणि ती फक्त फोन उचलून कानाला लावते, काहीच बोलत नाहीये. त्याच वेळेला, अगं ए पोरे, कुठे आहेस तू? म्हणजे आता इकडे तुझा बाप आजारी पडलाय, तुला कधीपासून फोन लावतोय, आम्हाला पनवेल सोडायला लावलंस आणि कुठे आणून ठेवलंस ए पोरे? असं म्हटल्यावरती मग आता तिकडून काही आवाज येत नाही म्हटल्यावरती मैनावती जराशी गडबडते आणि फोन कट करते. नाही नाही, या पोरीचे 1000 धंदे असतात, उगाचच आपण सुद्धा याच्यामध्ये अडकायला नको. आणि त्याच वेळेला सायली आता विचार करते, हा आवाज तर मी ऐकलाय,
कुठे आहे आवाज हा? कुठे आहे आवाज आहे? आणि त्याच वेळेला मग आता तिच्या लक्षात आले, "अरे देवा! हा तर मैनावतीचा आवाज आहे." आता इकडे सायलीला कळालेलं आहे, की हा मैनावतीचा आवाज आहे आणि त्यानंतर मग आता सायली तो नंबर, जो नंबर तिने आता सेव्ह करून ठेवलेला आहे, तो नंबर घेते. ज्यावेळेला तो आता नंबर ती घेते आणि त्याच वेळेला नंबर घेतल्यावरती मात्र आता लगेचच ती विचार करते, की ठीक आहे, अननोन नंबरवरून मी या फोनवरती कॉल करून बघू शकते आणि मुळातच सायलीला जी गोष्ट समजले ती म्हणजे की सदा आजारी आहे. मग याच गोष्टीचा उपयोग करून आता मात्र सायली खूप मोठा डाव खेळणार असते. इकडे तो आता ही माहिती कळाल्यावरती सायली लगेचच अर्जुनकडे आलेली आहे आणि सायली अर्जुनला सांगते, "अर्जुन सर, आपल्या हातात खूप मोठा पुरावा लागलाय. आता इकडे मैनाचा नंबर मिळालाय." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "काय? मैनाचा नंबर मिळालाय?" त्यावरती ती सांगायला लागते, "हो, हो, हो, मैनाचा नंबर मिळालाय. आता काही झालं तरी सुद्धा आपण या मैनाला अडकवून ठेवू शकतो." आणि त्यावरती आता इकडे अजून महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे, ती म्हणजे सदा आजारी आहे आणि त्याचमुळे आता इकडे त्यांनी प्रियाला फोन केला होता आणि म्हणूनच आता मी तिला त्या दुसऱ्या एका अननोन नंबरवरून कॉल करून अश्विन भाऊजींच्या हॉस्पिटलमध्ये आता इकडे यायला सांगते आणि तिथेच आता त्याला रंगेहात पकडायचं आहे. सायली अर्जुनला सांगते. अर्जुन म्हणतो, "मस्त योजना आहे." म्हणजे एका दगडात 2 पक्षी मारले जातील. मुळातच आता इकडे आपण आता त्यांना प्रियानेच आम्हाला हे सगळं करायला सांगितलंय असं सांगूया आणि त्यानंतर ज्यावेळेला आता इकडे सदामयना तिकडे पोहोचतील आणि मग मात्र आपलं काम एकदम सोपं होऊन जाईल सायली. सायली सांगते, "हो." मग या दोघांनी आता जबरदस्त प्लॅनिंग केलंय. ताबडतोब सदा आणि मैना या दोघांना आता मात्र फोन लावलेला आहे. सदा मैना यांना फोन आता मात्र इकडे सदाची तब्येत आता जास्तच डाऊन झालेली आहे. सदाला हॉस्पिटलमध्ये हलवण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाहीये आणि त्यामुळे मैनावती आता इकडे खूपच पॅनिक झालेली आहे आणि त्यातच आता सायली एका अननोन नंबरवरून फोन केल्यावरती इकडे आता मैनाला काहीच कळत नाहीये. मुळातच पॅनिक झालेल्या मैनाला लगेचच आता इकडे सायली सांगायला लागते, "हॅलो, मला खरं तर मी तन्वीची मैत्रीण आहे आणि तन्वीने मला आता तुम्हाला फोन करायला सांगितलेलं आहे. तन्वीने मला सांगितलंय, की आता तुम्हाला लवकरात लवकर एका हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला. तिने सांगितलंय, की आता तिचे वडील आजारी आहेत, तर तुम्ही चिंता करू नका. लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला या. तुम्हाला हॉस्पिटलचा पत्ता आता पाठवते." असं म्हटल्यावर ती महिमा सांगते, "ठीक आहे, ठीक आहे." नशीब पोरीला जरा तरी आठवण आली. नाहीतर आता काय झालं असतं काय माहिती. आणि कोणताही पुढचा मागचा विचार न करता मग मात्र आता इकडे सायलीच्या जाळ्यामध्ये अडकत लगेचच आता इकडे मैना सदाला सांगते, "चला, पोरीचा फोन आलेला होता. आता आपण जाऊया." इकडे तो दोघं जण हॉस्पिटलमध्ये जायला निघालेत. आता हा तोच हॉस्पिटलचा पत्ता आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये अश्विन आता काम करतोय. इकडे अर्ध काम तर झालेलं आहे. आता अर्ध काम आहे ते म्हणजे अश्विनला विश्वासात घेत आता अश्विनला या सगळ्यामध्ये सगळं सांगणं आणि त्यासाठी मग आता लगेचच इकडे सायली अर्जुनला सांगते, की अश्विनला भाऊजींना आपल्याला विश्वासात घ्यायला पाहिजे आणि मग त्यानंतर अश्विनला विश्वासात घेण्यासाठी लगेच अश्विनला इकडे आता अर्जुन कॉल करतो. अर्जुन कॉल करून सांगायला लागतो, "अरे, खरं सांगायचं तर आता सदाची तब्येत बरी नाहीये." यावरती अश्विन म्हणायला लागतो, "सदा? कोण सदा?" त्यावरती मग आता अर्जुन त्याला सांगतो, "अरे, म्हणजे तन्वी त्यांची मदत करते ना. तुला माहिती आहे ना, तूच तर म्हटला होतास ना, की तन्वी त्यांना पैसे देते. ही गोष्ट तुला माहिती आहे?" त्यावरती तो म्हणतो, "हो, हो, हो. सदा महिना का?" यावरती मग आता इकडे सांगायला लागतोय अर्जुन, "हो, अरे सदा महिना आणि त्यांना ना काहीतरी सदाला मोठं काहीतरी आजार झालाय. तर आता तन्वीने वाटते त्यांना तुमच्या हॉस्पिटलचा पत्ता दिलाय. तर आता त्यांच्याशी बोलून घे बरं का. तन्वीने मला सांगितलंय असंच सांग त्यांना. म्हणजे त्यांना बरं वाटेल." असं म्हटल्यावरती अश्विन सांगायला लागतो, "ठीक आहे, तुम्ही काहीच चिंता करू नकोस. मी आता लगेचच हे करतो. पण तन्वीने का नाही मला कॉल केला?" यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, "नाही, मला काही माहीत नाहीये. पण आता तू बघशील ना, सदा आणि मैना आता आल्यावरती त्यांना अटेंड कर आणि आता बोलून घे त्यांच्याशी. त्यांना विचारून घे, की आता तन्वी तुमची कशी मदत करते, काय मदत करते. कारण जर का प्रिया सुधारत असेल, तर आपल्याला तिला ॲप्रिशिएट करायला पाहिजे." इकडे आता विचार करायला लागलाय तो म्हणजे इकडे अश्विन, की चला बाकी काही नाही.
पण आता सगळेच घरचे एक 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 करत तन्वीला एक्सेप्ट करतायत. चला, दादा हे म्हटला म्हणजे सायली वहिनी सुद्धा आता या सगळ्यामध्ये तिला एक्सेप्ट करणार म्हणजे करणारच, असं म्हणत तो खुश झालाय आणि आता सदा महिन्याची वाट पाहत बसलाय. पण इकडे सदा महिना आल्यावरती वेगळाच प्रकार आता मात्र समोर येताना आपल्याला दिसणारच. आता ज्या वेळेला सदा महिना हॉस्पिटलमध्ये एंटर करतात आणि आता त्यानंतर महिना आता सांगायला लागते, बरेच दिवस झाले आता हा प्रॉब्लेम त्यांना सुरू झालाय. त्यावरती अश्विन सांगायला लागतो, हो म्हणजे मला तन्वीने सगळं सांगितलंय. आता सगळं सांगितलंय म्हटल्यावरती मग आता सदा महिन्याला वाटतं की हा पण याच्यामध्ये सामील आहे. मग काय, मग आता सदा महिना लगेचच बोलायला लागतात, खरं सांगायचं तर आता आम्हाला तिने शिफ्ट केलं आणि जावई बापू काय सांगू तुम्हाला, तिने आम्हाला बघायला सुद्धा आली नाही. अश्विन म्हणतो, जावई बापू? यावरती ते म्हणतात, मग काय आता, ती आमची लेक बबली आहे म्हटल्यावरती आता आम्ही अजून काय बोलायचंय. आणि आता आम्हाला तिकडे आतमध्ये ठेवलं, अर्जुन सायली आम्हाला भेटायला नको यासाठी आम्हाला डांबून ठेवलं आणि तिने, आणि डांबून ठेवल्यावरती मग स्वतः कुठे गायब झाली, काही कळायलाच मार्ग नाही ना. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कुठेतरी लक्षात यायला लागलेलं आहे, ते म्हणजे अश्विनच्या, की काहीतरी गडबड आहे. आणि तो म्हणतो, काय बोलताय तुम्ही, डांबून ठेवलं होतं, कुणी डांबून ठेवलं होतं तुम्हाला? यावरती मग आता सदा सांगायला लागतो, कुणी म्हणजे काय, तुमच्या तन्वीने. आता मात्र इकडे अश्विन विचार करायला लागतो, नाही नाही, काहीतरी गडबड आहे. आणि अश्विन म्हणतो, चला मी तुम्हाला घरी घेऊन जातो, तुम्हाला असं मी इकडे वाऱ्यावरती सोडू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता सदा महिना तयार होतात, ठीक आहे जावे बापू, आम्ही आता तुमच्या सोबत यायला तयार आहोत. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे अश्विन त्यांना घेऊन घरी निघा. आणि आता तो सांगतोय, तुम्ही चिंता करू नका. यावरती ती सांगते, अहो पण घरी कुणाला माहित नाहीये ना हे सगळं. यावरती तो म्हणतो, नाही नाही, चला तर तुम्ही बघूया आपण काय करायचं ते. प्रेक्षकांनो, इथेच आता खऱ्या अर्थाने सदा आणि मैना यांची आता पूर्णपणे भंबेरी उडालेली आहे, की जायचं की नाही जायचं, नक्की काय करायचंय. नाही नाही, जर का गेलो आणि आता आपण अडकलो तर, ते आता म्हणतात, नको जावई बापू, घरी नको. त्यावरती मग आता सदा तिकडून पळण्याचा प्रयत्न करत असताना अश्विन मात्र काहीच ऐकत नाहीये. न ऐकता अश्विन त्याचा हात धरतोय आणि हात धरून, नाही आता तुम्हाला यायलाच लागणार आहे, असं म्हणत त्याला आता हाताला धरून तो तिकडून घेऊन चाललेला आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात आता मात्र या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने अश्विनने बरोबर बाजी पलटत तो आता तिकडून घेऊन आलाय. तोपर्यंत आता इकडे घरी सगळे असताना अश्विन त्यांना सांगत आहे, दादा हे घे सदा आणि मैना, काय बोलतायत मला काही कळायला मार्ग नाहीये. आता इकडे तन्वी यांची मुलगी आहे, असं आता यांचं म्हणणं आहे. यावरती आता मात्र अर्जुन सांगतोय, अश्विन तू अचूक काम केलेलं आहेस, अगदी बरोबर वेळेमध्ये यांना आणलेलं आहेस. खरं सांगायचं तर आता हे खरंच बोलतायत, म्हणजे आता हेच सगळं जाणून घेण्यासाठी यांनी इकडे येणं गरजेचं होतं. तुला माहित नाहीये की यांना तन्वीने एका ठिकाणी डांबून ठेवलं होतं. यावरती अश्विन म्हणतो, हो हे पण हेच काहीतरी बोलत होते आणि म्हणूनच मला डाऊट आला आणि मी यांना इकडे घेऊन आलोय. असं म्हटल्यावरती प्रिया आल्यावरती एका झटक्यात सगळ्या गोष्टी अशा काही उलगडल्यात. प्रिया आता या दोघांना बघते आणि आता घाबरते. आणि तुम्ही इथे, सायलीचे आई बाबा तुम्ही इथे. यावरती अश्विन म्हणतो, सायलीचे आई बाबा, कोण सायलीचे आई बाबा? अगं ह्यांना तर तू तिकडे लपवून ठेवलं होतंस ना. आता मात्र प्रेक्षकांनो, प्रियाची भंबेरी उडाली. अश्विन काय बोलतोयस तू, हे काहीही सांगतील आणि त्याच्यावरती तू आता विश्वास ठेवशील. यावरती तो म्हणतो, अजिबात नाही, कारण आता मुळातच त्या घराचे ॲग्रीमेंट तू केलेले आहेस, हे पण मला समजलंय. प्रेक्षकांनो, अश्विनने आता इकडे आत्तापर्यंत वेड्यासारखा प्रियाच्या मागे मागे करणारा अश्विन या वेळेला मात्र आता प्रियाचं एकही गोष्ट ऐकत नाहीये. आणि काहीही झालं तरी सुद्धा आता मात्र प्रियाला माफ करायला पण तयार नाहीये. एका झटक्यात सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आता मात्र बदलून गेलेल्या आहेत. आणि आता स्वतः अश्विनने प्रियाचं भांडं घरच्यांच्या समोर फोडल्यामुळे सदा मैनाला जेलमध्ये देण्याची धमकी देताच सगळं सत्य पटापट ते आता तोंडाने बोलायला लागलेले आहेत. मुळातच आता मात्र सदा मैना कशा पद्धतीने प्रियाने आपल्याला अडकवलं इथपासून ते आता बबली हीच आहे इथपर्यंत सत्य तर सांगणार. आणि त्याच वेळेला एंट्री होणार वंदना जाधवची आणि खऱ्या अर्थाने प्रिया अडकली जाणार.